नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी माहिती आलेली आहे। ती माहिती म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पीएम किसान योजनेचा जो काही 16वा हप्ता आहे हा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते सुद्धा एकाच वेळी शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता व तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयाचे असे दोन हप्ते म्हणजेच एकूण 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण मिळून 6000 रुपये शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो बरेच असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा 1 रुपया सुद्धा आलेला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जर का 1 रुपया सुद्धा आला नसेल तर तुम्ही थांबा। तुम्ही अगोदर तुमचं स्टेटस चेक करा। स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचं स्टेटस दिसेल। जर का तुमचं आधार सीडिंग आधार लिंकिंग याच्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या बँकेमध्ये ते पैसे येऊ शकत नाहीत। परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम नसेल, जर का शेतकरी मित्रांनो याच्यापैकी तुमचं काहीही बरोबर नसेल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। आणि जर का सर्व व्यवस्थित असेल आणि अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जर आले नसतील तर शेतकरी मित्रांनो आणखीन 1 दिवस वेट करा। तुमच्या खात्यामध्ये सगळे पैसे येतील। तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण 6000 रुपये जमा होतील। कारण की शेतकरी मित्रांनो हे पैसे यायला टाइम लागत असतो व तो 1 ते 2 दिवसांमध्ये हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आणि जर का शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेटस चेक कसं करायचं माहिती नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये समोर स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा पाहणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। तर चला शेतकरी मित्रांनो नेमकं स्टेटस कसं चेक करायचं ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही हे तुम्हाला जर का बघायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरती यायचं आहे। गुगल वरती आल्याच्या नंतर तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं एक इंटरफेस दिसेल। असा इंटरफेस दिसल्याच्या नंतर तुम्हाला साईडला क्लिक करून हे कॅन्सल करायचं आहे व हे कॅन्सल झाल्याच्या नंतर खाली नोन युअर स्टेटस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नोन युअर स्टेटस या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं एक नवीन इंटरफेस येईल। असं नवीन इंटरफेस आल्याच्या नंतर तुम्हाला इथे एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर असं दिसेल। असं दिसल्याच्या नंतर जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल ते तुम्हाला इथे टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिलेला हा कॅप्चा अगदी सविस्तरपणे भरायचा आहे। हा कॅप्चा भरल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तरच तुम्ही हे करू शकता आणि जर का रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला नोन युअर स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर पुन्हा एक असं नवीन इंटरफेस येईल। असं इंटरफेस आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती करू शकता व तसेच तुमचा आधार नंबर सुद्धा टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकून सुद्धा बघू शकता व तसेच आधार नंबर टाकून सुद्धा बघू शकता। तुम्हाला इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा अगदी सविस्तरपणे भरायचा आहे। कॅप्चा भरल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा दिसेल। रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला कॉपी करायचा आहे व तुम्हाला बॅक यायचा आहे। बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा नोन युअर स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व तो कॅप्चा टाकायचा आहे। हा कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर पुन्हा एक असा नवीन इंटरफेस येईल व इंटरफेस आल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल पर्सनल इन्फॉर्मेशन। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथे दिसेल, जसे की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नेम ऑफ फार्मर, ऍड्रेस, त्याच्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन, तुमचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे ही सगळी अगदी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला एलिजिबल स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील, लँड सीडिंग यस, आधार बँक अकाउंट सीडिंग यस किंवा KYC स्टेटस यस। शेतकरी मित्रांनो हे यस जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील व आलेही असतील। परंतु इथे जर का नो असे असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। कारण की शेतकरी मित्रांनो तुमची लँड सीडिंग किंवा आधार बँक अकाउंट सीडिंग
हे तुमचं EKYC स्टेटस हे पूर्ण झालेलं नसेल, त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. परंतु शेतकरी मित्रांनो, हे जर का यस असेल आणि तुमच्या खात्यामध्ये जर का पैसे आले नसेल, तर शेतकरी मित्रांनो 1 ते 2 दिवस तुम्ही वेट करा, तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरच येतील. परंतु शेतकरी मित्रांनो, लँड सीडिंग, EKYC व बँक आधार लिंकिंग हे जर का तुमचं झाले नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे 1 रुपया सुद्धा येणार नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते खाली बघू शकता, लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स, म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचा 16वा हप्ता हा कोणत्या बँक खात्यामध्ये आला ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इथे बघू शकता FTO प्रोड्यूस नो, म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. तुमचं सगळं लँड सीडिंग, आधार सीडिंग, EKYC हे सगळं क्लिअर आहे व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करायची गरज नाही, कारण की आता 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तुम्ही इथे बघू शकता बँक नेम, पेमेंट स्टेटस. तर शेतकरी मित्रांनो, ज्या कोणत्याही बँकेत तुमचे पैसे जमा होतील त्या बँकेचे इथे तुम्हाला नाव दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती अत्यंत अगदी महत्त्वाची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, अशी जर का तुम्हाला माहिती जर का पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.